मित्रांनो नमस्कार. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या BA भाग 2 या वर्षासाठी तुम्ही आता प्रवेश घेत आहात. गतवर्ष तुमचं जे आहे हे अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये पार पडलेलं आहे. तुम्ही चांगल्या परीक्षा जरी झाली नसली तरीसुद्धा वर्षभर तुमचा महाविद्यालयीन शिक्षणाचा एक टप्पा 3 वर्षातला पूर्ण झालेला आहे आणि आता तुम्ही BA भाग 2ला प्रवेश घेणार आहात, म्हणजे सत्र 3ला प्रवेश घेणार आहात. त्यावेळेला खरं तर गतवर्षी मी तुम्हाला साहित्याचा खरं तर एक आविष्कारच तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेला होता आणि म्हणून आता या वर्षामध्ये तुमचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. मित्रहो, आपलं आत्ताचं जे वातावरण आहे ते तुम्ही तुमच्या घरी आहात आणि मी माझ्या घरी आहे. अशा वेळेला तुम्हाला मी काही गोष्टींचा जो परिचय आहे तो करून देतो आहे. बाहेर पाऊस थोडा थोडा पडतो आहे. श्रावणाचे दिवस सुरू आहेत. बालकवींची एक कविता मला तुमच्याशी संवाद साधताना आठवलेली आहे. ते म्हणतात, श्रावणमाशी हर्षमानशी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे. श्रावण महिन्यामध्ये खरं तर इतकं चांगलं वातावरण असतं की हर्षमानशी हिरवळ दाटे चोहीकडे, सगळीकडे हिरवळ दाटलेली असते. पाऊस सुरू असतो, क्षणात पाऊस येतो, क्षणात ऊन पडतं आणि ऊन पावसाचा जो खेळ आहे तो मनाला एक मनोरंजक, मनाला आनंदी, उत्साही करणारा ठरलेला असतो. म्हणून या निमित्तानं मी तुमचं प्रथमतः स्वागत करतो आहे. आणि मित्रहो, या वर्षभरामध्ये तुम्हाला आता काय गोष्टींची जाणीव करून द्यायची आहे, वर्षभरामध्ये तुम्हाला कोणता आनंद द्यायचा आहे, कोणतं पुस्तक आपण अभ्यासायचं आहे. या वर्षापूर्वीसुद्धा जसं पुस्तक होतं तशाच प्रकारचं पुस्तक या ठिकाणी तुम्हाला अभ्यासायचं आहे. आणि म्हणून आता तुम्हाला या 3ऱ्या सत्रामध्ये 2 पेपर आहेत, पेपर क्रमांक 3 आणि पेपर क्रमांक 4. गतवर्षी पहिल्या टर्मला तुम्ही ऐच्छिक मराठीचा पेपर 1 अभ्यासलेला होता, त्याचा नंबर 1 होता. द्वितीय सत्रामध्ये त्याचा नंबर 2 होता. आणि आता तुम्ही पुढं मराठीला ज्यावेळेला प्रवेश घेत आहात त्यावेळेला या विषयासाठी तुम्हाला पेपर क्रमांक 3 आणि पेपर क्रमांक 4 अभ्यासायचे आहेत. आणि हे अभ्यासताना मराठीचा एक गौरव, मराठीचं एक नातं, मराठी भाषेतला सौंदर्य कसं आहे याचं सुरुवातीला 2 ओळीमध्ये तुम्ही त्याचं वर्णन मी तुमच्यासमोर ठेवतो आहे. बघा, मराठीतले नामांकित कवी सुरेश भट असं म्हणतात, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. सुरेश भट नावाचा एक कवी होऊन गेला की ज्यांनी सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या मेहंदीच्या पानावर ही जी गाणी भावगीतं ज्यांनी लिहिलेली आहेत त्या सुरेश भटांचं असं मत आहे किंवा असं त्यांनी म्हटलेलं आहे की आम्हाला भाग्य लाभलं म्हणून आम्ही या महाराष्ट्रात जन्माला आलो आणि या महाराष्ट्रामध्ये मराठी आम्ही बोलतो आहे. प्रत्येकाला त्याच्या स्वतःच्या मातृभाषेचा अभिमान असतो. जसा प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या आईचा अभिमान आहे, जसा आपला प्रत्येकाला आपल्या वडिलांचा अभिमान आहे, तसं माझी माय मराठी, माझी मराठी जी मला माझ्या लहानपणापासून जी मी शिकतोय तिचा मला अभिमान आहे. आणि म्हणून मी, माझं भाग्य आहे, मी मराठी बोलतोय. मी खरंच धन्य झालो ऐकतो मराठी. मराठीतली सुंदर सुंदर गाणी, मराठीतल्या सुंदर सुंदर कविता, मराठीतल्या सुंदर सुंदर कथा, मराठीतल्या सुंदर सुंदर कादंबऱ्या ज्यावेळेला मी वाचतो किंवा मराठीतले सुंदर सुंदर आता तुमच्या व्हॉट्सअपवर येणाऱ्या काही कोटेशन असतील किंवा काही सुविचार असतील, कसं जगायचं. आज मला सकाळीच एक सुंदर असा विचार आला, म्हणजे माणसाच्या स्वतःच्या जीवनामध्ये त्याला चांगली माणसं भेटणं सुद्धा त्याचं भाग्य असतं. हे कुणीतरी मला व्हॉट्सअपवर ज्यावेळेला पाठवलं त्यावेळेला तो मराठी मी चांगलं ऐकतो आहे, चांगलं वाचतो आहे याचा मला अभिमान आहे. आणि मग त्याला बंधन नाही आहे. धर्म जात पंथ जाणतो मराठी. या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही धर्माचा माणूस राहू दे, त्याची मातृभाषा जी आहे ती मराठी आहे याचा त्याला अभिमान असला पाहिजे. आणि एवढ्या जगात मी आता माय मानतो मराठी. एवढ्या जगात मी माझं आई कोणाला मानतोय तर माझ्या मराठीला मानतोय. आणि म्हणून मराठीचा लला कपाळ किंवा टिळा जो आहे तो त्या कपाळी लावा असं पण कवीनं एका म्हटलेलं आहे. आणि खरोखर जीवनाचा एक सुंदर आविष्कार मला माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये जो प्राप्त होतो आहे तो कशामुळं तर मराठीमुळं. म्हणून तप्त तापलेल्या लोखंडावर जर पाण्याचा थेंब पडला तर तो साक्षात नाहीसा होतो.
तोच थेंब कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो, आणि तोच थेंब स्वाती नक्षत्रात जर समुद्रातल्या शिंपल्यात पडला तर तात्काळ मोती बनतो. हे काय असतं तर संगतीची किमी असते. तुम्ही कुणाच्या संगतीत गेल्यानंतर काय बनाल सांगता येत नाही आहे. आणि म्हणून मराठी भाषेच्या संगतीत जर तुम्ही आला तर तुमचं भाग्य किती मोठं आहे हे सुरेश भटांनी या कवितेतून सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्याला मी पेपर क्रमांक 4 घेणार आहे. पेपर क्रमांक 3 भाट सर शिकवणार आहेत मराठीचा, आणि पेपर क्रमांक 4 जो घेणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक सुंदर असा सिलेबस अभ्यासायचा आहे. म्हणजे एक पुस्तकच अभ्यास आहे 50 मार्कासाठी. 40 मार्क्ससाठी ते पुस्तक आहे, आणि 10 मार्क्ससाठी तुम्हाला भाषिक कौशल्य आहेत ती सांगणार आहे, आणि म्हणजे कविता कशी जन्माला येते हे सांगणार आहे. आणि म्हणून त्या पेपरचं नाव जे आहे पेपर क्रमांक 4, आणि त्याला नेमलेलं शिवाजी विद्यापीठानं प्रकाशित केलेलं पुस्तक आहे, त्याचं नाव आहे काव्यगंध. आणि ते काव्यगंध पुस्तक मी तुम्हाला आता इथं दाखवतो आहे. हे काव्यगंध छोटंसं पुस्तक आहे, आणि या पुस्तकातून तुम्हाला या ठिकाणी जे अभ्यासावं लागणार आहे, आणि हे पुस्तक 40 मार्कला असणार आहे. आणि या टर्मचं मी फक्त सांगतोय, म्हणजे सत्र हे जे आहे ते 3रं सत्र आहे, आणि 10 मार्कसाठी भाषिक कौशल्य कोणते आहेत हे पण तुम्हाला सांगणार आहे. आणि मग त्याची विभागणी 5 प्रश्नामध्ये फार सुंदररित्या कशी करणार आहे किंवा कशी केली गेलेली आहे हेही सांगणार आहे. आता हे पाठ्यपुस्तक बघा कोणतं आहे तुम्हाला आता बघायला मिळेल पुढे आहे. तर हे पाठ्यपुस्तक आहे काव्यगंध, म्हणजे कवितेचा गंध. याच्यात 4-5 कवी आहेत, त्या 4-5 कवींच्या 4-5 कविता आहेत अशा, आणि त्या कवींच्या वरती तुम्हाला सुंदर विवेचन, मग प्रेमावरच्या कविता याच्यामध्ये आहेत, निसर्ग जीवनावरच्या कविता आहेत, श्रमजीवनावरच्या याच्यावरती कविता आहेत, त्याचबरोबर त्याच्या अगोदरच्या केशवसुतांच्या सुद्धा जगण्याच्या सामाजिक कविता आहेत. आणि या कविता निवडक कविता आहेत. प्रत्येक आपल्या तुम्ही जसं लहानपणापासून कवितेचं पुस्तक अभ्यासाला, उदाहरणार्थ तुम्हाला 5वी पासून 10वी पर्यंत जसं मराठीचं पुस्तक होतं आणि त्याच्यातल्या गद्य आणि पद्य भाग होता, कविता शेवटी असायच्या किंवा मध्ये आधी असायच्या, तसा तुम्हाला एकत्रित एका 4-5 कवींच्या निवड केलेल्या कविता आहेत, आणि त्या एवढ्या मनोरंजक आणि एवढ्या आनंदी आहेत की तुम्हाला त्याच्यातून निश्चित उदाहरणाद्वारे मी तुम्हाला त्याच्यातला आनंद कसा आहे त्या सौंदर्यामध्ये, शब्दामध्ये तुम्हाला मी न्हाऊ घालणार आहे, आणि ते शब्द माझे कसे असणार आहेत याचा आस्वाद किंवा याचा आनंद तर तुम्ही नक्की अनुभव घेणार आहात. असं हे काव्यगंध पुस्तक आहे. आणि या काव्यगंध पुस्तकामध्ये तुम्हाला इतका सुंदर सुंदर आनंद मिळणार आहे, आणि त्याची जाणीव एका अर्थानं होणार आहे. बघा की निसर्गाचा आविष्कार एवढा मोठा असतो. आता मी सांगितलं की पाऊस पडतोय, आणि त्या निसर्गाचा आविष्कार, एक माहेरवासीन मुलगी होती, आणि त्या माहेरवासीन मुलीला ती ज्या वेळेला माहेरी आलेली आहे त्यावेळेला सासरी तिला जे काही जगणं तिचं जे स्वीकारलेलं आहे, आणि मग तिला आनंद होतोय माहेरचं नाव घेतल्यानंतर. आणि ज्यावेळेला ती माहेरी येते सासरहून त्यावेळेला तिला तिच्या अंगणामध्ये मेहंदीचं झाड दिसतं, आणि त्या मेहंदीचं पान ज्यावेळेला ती बघते त्यावेळेला तिच्या मनातल्या भावना उफाळून येतात. आणि मग भावना ज्यावेळेला तिच्या उफाळून बाहेर येतात, तिला वाटतं मनातलं, ती ज्यावेळेला व्यक्त करते त्यावेळेला सुरेश भट असं सांगायला लागतात की मेहंदीच्या पानावर मन अजून झुलते ग. माझं मन जे आहे ते मेहंदीच्या पानावर झुलताय, जाईच्या पाकळ्यात दव अजून सलते ग. जाई जुईचं जे पान आहे त्याच्यात माझं दव अजून दिसताय, म्हणजे कवीला त्या पानावर दवबिंदू दिसतात हे कवीला दिसतं, जाणवतं, आणि ती सगळ्यात चांगली प्रतिमा इथं चित्रित एका अर्थानं होते आहे. आणि म्हणून ती जी जाणीव आहे ती ज्या वेळेला व्यक्त होते आहे त्यावेळेला त्याच्या कविता जी आहे ती जन्माला खरं तर येते आहे. म्हणजे झुळझुळतो अंगणात तोच गारा वारा ग, आणि झुळझुळतो तुळशीचा हुळहुळतो अजून देह सारा ग, असं ज्या वेळेला सुरेश भट म्हणतात ना, त्यावेळेला सुरेश भटांच्या शब्दांचं सामर्थ्य किती मोठं आहे. आणि म्हणून ती असणारी माहेरवासीन जी मुलगी आहे तिला जे काही जाणवतं निसर्ग सौंदर्यामध्ये त्याचं वर्णन फार सुंदररित्या चित्रित गेलं आहे. म्हणून या टर्मला तुम्हाला जे काव्यगंध पुस्तक अभ्यासायचं आहे त्याच्यामध्ये ह्या 4-5 कवींच्या कविता, 3-4 कविता एकत्रित केलेल्या आहेत, आणि त्या एवढ्या सुंदर लक्षात राहणार. म्हणजे जसं तुम्ही माध्यमिक शाळेमध्ये असताना किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये असताना जसं तुम्ही मराठीच्या पुस्तकातल्या कविता अभ्यासल्या तशाच प्रकारच्या कविता, अगदी मर्यादित कवितेंचं या पेपरला हे पुस्तक असणार आहे. आणि म्हणून आधुनिक मराठी कवींच्या कविता आहेत ह्या, हे सगळे कवी अलीकडच्या काळातले आहेत. 19व्या शतकातले एकच कवी फक्त केशवसुत आहेत, बाकी नारायण सुर्वे, वसंत आबाजी डहाके, अजीम नवाज राही, कल्पना दुधाळांची कविता तर शेतामध्ये राबणारी, काम करणारी, शेतीतली काम करणारी स्त्री आहे, तिची कविता जी आहे ते तुम्हाला अभ्यासायला येणार आहे. नारायण सुर्वे तर श्रमाचं महत्व. आता याच्यातल्या काही कविता तुम्हाला पूर्वी झालेल्याच आहेत,
पूर्वी म्हणजे अगदी 5वी पासून 10वी पर्यंत 12वी पर्यंत ह्याच्यातल्या 4-5 कविता तुम्हाला पूर्वी झालेल्याच आहेत, त्याच इथं निवडण्यात आलेल्या आहेत, कारण त्या गाजलेल्या कविता एकंदरीत आहेत आणि त्याचं जे वर्णन आहे ते फार सुंदररित्या चित्रित झालेलं आहे. आणि म्हणून केशवसुतांची कविता कशी आहे, त्या कवितेत कोणकोणत्या आहेत ते पुढच्या तासाला मी तुम्हाला सांगणारच आहे. नारायण सुर्वेंची कविता कशी आहे ती पुढच्या तासाला ती सांगणारच आहे. आणि या कवींच्या कवितेविषयीचं विवेचन मी पुढच्या आपण पिरियडला घेणारच आहोत. पण तत्पूर्वी एक महत्त्वाचं आहे, कविता जन्माला कशी येते हे तुम्हाला सांगणार आहे, ते 10 मार्क्ससाठी असणार आहे. बघा, कविता कशी जन्माला येते हो, हा एक उत्सुकतेचा प्रश्न आहे ना. कविता कशी जन्माला येते, कविता कशी सुचते, कारण ते कवितेचं तंत्र ज्याला माहीत असतं आणि कविता करणं हा एक छंद असतो. हा छंद ज्याला आहे ती व्यक्ती किंवा ती कवयित्री काय करते, तर तिच्या मनातल्या भावना ज्या आहेत त्या कवितेतून मांडत असते. सोपं आहे, कविता करणं फार सोपं आहे. या जगात आत्ता कोणतीही गोष्ट अवघड नाही. तुम्ही यूट्यूब जर वापरत असाल तर त्याच्यावर कोणती गोष्ट कशी करायची हे सांगितलेलं असतं आणि त्या पद्धतीनं तुम्ही ती करायला लागला तर तुम्हाला त्याच्यातलं नॉलेज किंवा त्याच्यातलं ज्ञान मिळायला लागतं. म्हणजे या जगात शिकणाऱ्या किती गोष्टी आहेत. म्हणजे असं वसंत म्हणजे मंगेश पाडगावकर नावाचा एक कवी होऊन गेला आणि त्याने असं म्हटलंय, ते कितीही लपवले तरी मज न कळत कळते, पाकळ्यात दडले तरीही गंधातून गोड उकलते. या जगामध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्या कितीही लपवल्या तरी लपून राहत नाही. खरं आहे की नाही? बघा, या जगात किती गोष्ट, तुम्ही एखादी गोष्ट किती दडवून ठेवायचा प्रयत्न केला तर ती लपून राहत नाही. कसं काय लपून राहत नाही, तर पाकळ्यात दडले तरीही गंधातून गोड उकलते. पाकळ्यामध्ये जे काही गंध असतो तो पाकळ्या डोळ्यांना दिसतात, पण त्याचा गंध लपून राहू शकत नाही. म्हणजे कसा काय तो, बघा तुम्ही, भिंतीच्या पलीकडं गुलाबाचं झाड असेल किंवा भिंतीच्या पलीकडं गुलाबाचं फुल असेल, गुलाबाचा कोणीतरी गुच्छ आणलाय, तर अलीकडे तुम्ही म्हणता अरे गुलाबाची फुलं कोणीतरी आणलेली आहेत, कारण त्या भिंतीच्या खिडकीतनं, भिंती शेजारच्या खिडकीतनं तो सुगंध येऊन तुम्हाला भेटत असतो. म्हणजे इथं जवळ 2-3 किलोमीटरवरती पाऊस पडायला लागला आणि आपल्याकडे पाऊस नाही आहे, ऊन पडलेला आहे आणि मृगाचा पाऊस सुरू झाला आहे, तर तिकडं कुंडलच्या अलीकडच्या बाजूला पाऊस पडू लागलाय, तर तुम्ही म्हणायला लागला अरे पाऊस तिकडे पडतोय, मातीचा गंध यायला लागलाय, मातीचा सुवास यायला लागतो, मातीला सुद्धा गंध असतो. काही अंतरावरती पाऊस पडायला लागेल तर त्याचा सुगंध तुमच्यापर्यंत जेव्हा पोहोचतो त्यावेळी तो सुगंध लपून राहू शकत नाही, तो पाऊस लपून राहू शकत नाही. तुम्ही म्हणता इथं पाऊस नाही आहे, काही अंतरावरती पाऊस आहे, म्हणजे मातीत पडलेलं बीज सुद्धा डोळ्याला दिसत नाही, पण आषाढाची चाहूल लागल्यानंतर अंकुराच्या रोपानं ते कोण आहे हे आपल्याला कळायला लागतं. तसं जगातल्या कित्येक गोष्टी आहेत त्या कितीही लपवल्या तरी लपून राहत नाहीत. म्हणून कवी म्हणतो, ते कितीही लपवले तरी मज न कळते, पाकळ्यात दडले तरीही गंधातून गोड उकलते. किती सुंदर रचना आहे, किती सुंदर रचना आहे. ही रचना कवीला कशी सुचली असेल? अरे मला सुद्धा कविता करता येते. तुम्ही म्हणता तुमच्या मनात निर्गुंड असतो, मला कविता करता येत नाही. जे काही वाटतं ते लिहा, माणसाच्या सुधारणा होत जात. जे काही वाटतं ते लिहा. बघा, एक सुंदर वाक्य सांगतो. आता खाली उपयोजित लेखन आहे 10 मार्क्ससाठी. कवींच्या कविता तर आपण बघणारच आहे, पण खाली उपयोजित लेखन आहे, काव्य निर्मितीची प्रक्रिया. कविता निर्मितीची प्रक्रियाला 4 गोष्टींची गरज आहे. काय? प्रसंगावर आधारित, प्रसंग, घटना, चित्रावर आणि अनुभवावर. बरोबर आहे का? अनुभव आला ना त्याच्यावर कविता तयार करता येते, चित्र पाहिल्यानंतर त्याच्यावर कविता तयार करता येते, घटना पाहिल्यानंतर त्याच्यावर कविता तयार करता येते आणि प्रसंग घडल्यानंतर सुद्धा कविता तयार करता येते. एक प्रसंग असा असतो, रोज एक प्रसंग घडतो आपल्या जीवनात, एक साधा प्रसंग रोज आपल्या जीवनात. काय? दररोज सूर्य उगवतो आणि माणसांचा दिवस सुरू होतो. एक गद्यवाक्य झालं बघा. गद्यवाक्य कसं असतं सांगा? पहिला कर्ता असतो, नंतर कर्म असतं आणि क्रियापद असतं. म्हणजे मी जेवण करतो, मी हा कर्ता आहे, जेवण हे कर्म आहे आणि करतो हे काय? क्रियापद आहे. म्हणजे वाक्य पूर्ण करायला व्याकरणाच्या भाषेमध्ये वाक्य पूर्ण करायला क्रियापद लागतं. मी जेवण असं तुम्ही म्हटलं, क्रियापदच नाही वापरलं तर काय करणार? मी जेवण म्हणजे काय? करता, टाकता, काय करता? तर करतो म्हटल्यानंतर वाक्य पूर्ण होतं, क्रियापद वाक्य पूर्ण करतं, घटना पूर्ण करतं. मी जेवण करतो, पण हेच तुम्ही जर त्याची मोडतोड केली, करतो जेवण मी असं तुम्ही म्हटला, क्रियापद अगोदर घेतलं तर त्याला लय आली, त्याला गेयत आली. कवितेत तसंच असतं. कवितेत कधी कर्ता, कर्म आणि क्रियापद अशी रचना नसते. कवितेमध्ये क्रियापद अगोदर येतं. चित्रपटातली गाणी जेव्हा आपण बघतो त्यावेळेला त्याच्यात शब्दांचं बंधन नसतं, कर्ता पुढे गेलेला असतो, क्रियापद अगोदर आलेला असतं. मग आता बघा, दररोज सूर्य उगवतो आणि माणसांचा दिवस सुरू होतो. 2 वाक्य आहेत. दररोज सूर्य उगवतो 3 शब्दांचं एक वाक्य आहे आणि हे उभयान्वी अव्यय आहे, ते वाक्य जोडतंय आणि माणसांचा दिवस सुरू होतो, पुढेही 3 शब्द आहेत.
सुरू होतो, होतो हे ती दोन्ही क्रियापदं आहेत. उगवतो आणि होतो ही दोन्ही क्रियापद आहेत. ते वाक्य आहे. पहिला दररोज सूर्य उगवतो आणि माणसांचा दिवस होतो. 2 वाक्य जोडले आणीनं. पण याच्यामध्ये जर तुम्ही बदल केला, म्हणजे तुम्ही या गद्याचं जर तुम्हाला पद्यात रूपांतर करायचं आहे, म्हणजे हे गद्य वाक्य आहे, त्याच्यात तुम्हाला जर कवितेची लय त्याला जर आणायची असेल, ही कवितेत याची कविता करायची असेल तर कशी करायची? दररोज सूर्य उगवतो असं न म्हणता उगवतो सूर्य दररोज. काय केलं मी? दररोजचा आहे तो शब्द पुढे टाकला आणि म्हणजे दररोज सूर्य उगवतो, उगवतो अगोदर घेतलं, उगवतो सूर्य दररोज आणि सुरू होतो माणसांचा दिवस. म्हटलं की त्याला लय आली, त्याला गेत आली. यालाच कविता म्हणायचं. गद्याचं पद्यात रूपांतर लगेच करता येत. तर तुम्हाला मी आता कविता कशी करायची तुम्ही लगेच कराल. तुम्हाला सांगितलं, तुम्ही पाहिलेला ॲक्सिडेंट त्याच्यावर कविता तयार करा. ते काय घटना घडलेली आहे, ॲक्सिडेंट घडलेला आहे, तर तुम्ही तिथं घटना घडली, ॲक्सिडेंट घडल्यानंतर तुम्ही अस्वस्थ झाला, तुम्हाला किळसवाणी वाटायला लागलं ते आणि इतकाच वाईट वाटायला लागलं, दुःख वाटायला लागलं. आता हे वाईट वाटणं आणि हे दुःख कवितेतनं कसं व्यक्त करालो? तर तुम्ही आला म्हटला पाहिला प्रसंग मी, म्हणजे तो प्रसंग मी पाहिला, पाहिला ही शेवटी क्रिया. तर तुम्ही पाहिला प्रसंग मी आणि दुःख वाटे मनाला, तिथली परस्ती पाहिल्यानंतर अंतमन पिळवटून गेले. म्हणजे गेले पिळवटून अंतकरण, हे बरोबर आलं. म्हणजे गेले पिळवटून अंतकरण म्हणजे ती प्रसंग तुम्ही पाहिल्यानंतर कोणतरी पाहिलं, अरे काय सुंदर तू लिहिलेस रे, तुझं ती वाचल्यानंतर माझ्या मनाला अंतकरणाला इतकी चांगली इतकं वाटलं मला, अरे काय तू प्रसंग उभा केलेला आहेस. कारण कविता मनाला भावते गद्यापेक्षा, म्हणून कविता आपल्याला प्रत्येकाला आवडते. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षर रसिके मेळवीन, असं ज्ञानेश्वर ज्या वेळेला कवितेतनं म्हणतात. त्यांची ओवी आहे त्यामध्ये काय, माझा मराठाची बोलू कौतुके, त्यांनी 700 वर्षापूर्वी म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? माझा मराठाची बोलू कौतुके, माझ्या मराठीचे बोल कौतुकास्पद आहे. परी अमृता तेही पैजाजी, शब्द मराठीचा आहे तर हे मराठीच आहे. परी अमृता तेही पैजा जिंके, परी म्हणजे परन त्याला म्हणायचं आहे, अमृतालाही पैज लावण्याचं सामर्थ्य आहे. माझ्या मराठीचे बोल इतके कौतुकास्पद आहेत की अमृताची गोडी जशी अमृताला आहे, अमृताला जशी गोडी आहे तशी मराठी भाषेच्या शब्दांना गोडी आहे. अमृतात ऐसी अक्षर रसिके मिळवेन, अशी अक्षर मी मिळवणार आहे. किती सुंदर आहे हो कविता करणं. किती ज्ञानेश्वरासारख्या एका 12, 13, 14 वर्षाच्या मुलानं त्यावेळेला असं कवितेत तो बोललेला आहे. आणि म्हणून अशा 9,000 ओव्यात ज्या वेळेला तयार झाल्या त्यावेळेला ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार झाला. तो मराठीतलाच आहे, फक्त आपण काही वर्षापूर्वी लिहिलेला असल्यामुळं आत्ताची शुद्ध मराठी आपण अभ्यासतोय, त्यामुळं ते आपल्याला समजायला थोडं अवघड वाटतं. पण सातत्यानं तुम्ही जर वाचत गेला, तुकारामाचा अभंग सातत्यानं जर तुम्ही वाचत गेला, तुकारामांचा अभंग माहिती आहे का सुंदर, काय तुकोबा भंडाराच्या डोंगरावर गेलेले होते आणि त्यांना संसाराचा वीट आलेला होता, वैताग आलेला होता आणि त्यांना सगळ्यात जवळचं कोण वाटलं? झाडं वाटली, पशुपक्षी वाटले, झाडं झुडपं जवळ वाटले आणि ते म्हणायला लागले, या परिस्थितीमध्ये मला सगळ्यात गरज कशाची आहे तर वृक्षवल्ली आमा सोयरी मी, सुस्वरे आळविती. लता मंगेशकरांनी पण तो गायलेला अभंग आहे आणि सुमन कल्याणपूरनी पण गायलेला तो अभंग आहे. तुम्ही रेडिओवरती दररोज ऐकता, वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळवती, येणे सुखे रुचे एकांताचा वास. एकांतासाठी मला सगळ्यात गरजेची जर कोणती गोष्ट असेल तर वृक्षवल्ली आमा सोयरी. आत्ता मला हीच. आणि बघा तुम्ही की तुम्ही घरामध्ये वैताग आलाय, तुम्हाला काहीतरी प्रसंग घडलेला आहे, दुःख झालेलं आहे, तुम्ही जर शेतात फिरायला गेला, तिथं वृक्ष पक्ष्यांचा आवाज ऐकायला लागला, तुम्ही झाडांचं निरीक्षण करायला लागला, तर तुम्ही दुःख विसरून जाता, तुमच्यातलं दुःख निघून जातं. म्हणून कोणीतरी कवी ज्यावेळेला कविता तयार करतो त्यावेळेला असंख्य माणसांचं दुःख करण्याचं सामर्थ्य त्या कवितेमध्ये असतं. आणि अशा कविता या काव्यगंधमध्ये तुम्हाला अभ्यासायच्या आहेत या पुस्तकामध्ये. म्हणजे वेगळं काही नाही आहे, यापूर्वी होतं तेच आहे, यापूर्वी होतं तसंच आहे, उलट त्याच्यापेक्षा कमी कविता आहेत. आणि हे 4था पेपर जो आहे, पेपर क्रमांक 4 जो आहे, याच्यातल्या ह्या सगळ्या कविता, याच्यातल्या झालेल्याच काही कविता आहेत. आणि म्हणून या अंगानं त्याचं सुंदर चित्रण आहे. अहो चित्र पाहिल्यानंतर, चित्राचं निरीक्षण बघितल्यानंतर त्याच्यावरच्या मनातल्या भावना किती चित्रित होतात. लिओनार्डो द विन्सी नावाचा चित्रकार होता आणि त्यानं जगप्रसिद्ध मोनालिसाचं चित्र काढलेलं तुम्ही ऐकून असाल. तर त्या मोनालिसाचं चित्र म्हणजे काय आहे माहिती आहे, त्याच्या आईचं दुःख आहे लिओनार्डो द विन्सीच्या. लिओनार्डो द विन्सीच्या
विन्सीच्या आईनं त्याला त्या मुलाला टाकलेलं होतं. तो मोठा झाला कारण त्याचे वडील त्याला सोडून निघून गेलेले होते. त्यावेळेला आईचं चेहऱ्यावरचं जे दुःख आहे त्यानं चित्रकार झाल्यानंतर त्या चित्रातनं वर्णन केलं आणि मग ते मोनालिसा त्याला नाव, ते मोनालिसा चित्र, मोनालिसा नावाच्या एका स्त्रीचं जरी त्यानं चित्र काढलेलं असलं तरी सुद्धा त्या चेहऱ्यावरचे भाव म्हणजे त्याच्या आईच्या दुःखाचे आहेत. म्हणून एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे, तुम्ही परीक्षेत ज्यावेळेला लिहिता त्यावेळेला तुमच्या स्वतःच्या 4 ओळी ज्यावेळेला लिहिताना त्यावेळेला तुम्ही केलेलं ते निरीक्षण असतं, तुम्ही केलेलं ते चिंतन असतं, तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही मांडत असता. कितीही तुम्ही जरी त्याच्यातलं त्या नोट्समधलं वाचलेलं असलं आणि तेच मांडण्याचा जरी प्रयत्न केला तर तुमची भाषा ज्यावेळेला तुम्ही वापरत असता त्यावेळेला तुम्हाला जे काय वाटलं त्याच्यात 1-2 वाक्यात नक्की येत असतं. आणि म्हणून चित्रावरती आलेल्या अनुभवावरती कविता कशी तयार करायची. आत्तापर्यंत सगळ्या ज्या कविता आल्यात ना ह्या सगळ्या याच घटकात मोजलेल्या आहेत. म्हणजे समजा हे नारायण सुर्वेंची कविता एखाद्या घटनेवर घडलेली असते, त्याला आलेल्या अनुभवावर असते. नारायण सुर्वेंचे तर कुंडीत टाकलेला मुलगा होता आणि तो मोठा झाला त्यावेळेला तो शिपाई एका शाळेमध्ये घडला आणि त्याला कविता करायचा छंद होता. त्यावेळेला त्याच्या वाट्याला आलेलं दुःख आहे, त्याला आलेला अनुभव आहे. म्हणजे 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस दुःखात गेले, किती राहिलेत आता डोळीवर उन्हाळे, ते म्हणतात. किती सुंदर आहे. माझी आई तर त्यांची कविता फार सुंदर आहे. या अभ्यासक्रमामध्ये आहेच, या पुस्तकामध्ये आहे. किती 2 दिवस ही सुद्धा कविता आहे. म्हणजे जगण्यातलं सुंदरपण, जगण्यातलं वास्तव, जगण्यातल्या जाणीवा आणि मानवी जीवनातल्या सगळ्या भावमय स्थिती या अंगानं या पहिल्या सेमिस्टरमध्ये तुम्ही 4थ्या पेपरला अभ्यासणार आहे आणि मग 3ऱ्या पेपरला भाट सर तुम्हाला दुसरं एक चांगलंच पुस्तक गद्याचं या ठिकाणी तुम्हाला ठेवणार, अनुभवाचं तुमच्यासमोर ठेवणार आहे. आणि म्हणून मित्र हो की हा जो अभ्यासक्रम आहे, हा जो सिलेबस आहे तो इतक्या जाणीवपूर्वकरित्या तुम्हाला अभ्यास करणार आहे आणि हसत खेळत अगदी एकमेकांशी सुसंवाद साधत, काही उदाहरणं घेत, काही विनोदाच्या आधारे तुम्हाला तुमच्या जीवनाचा एक तास जो आहे किंवा तुम्हाला तुमच्या जीवनाचा परिचय जो आहे तो कसा होणार आहे ते नक्की या ठिकाणी मी नंतरच्या तासाला तुम्हाला तर सांगणारच आहे. बघा, स्वामी विवेकानंद असं म्हणतात, काय, विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व, राष्ट्रीयत्व आणि चारित्र्य संवर्धित करू शकेल ते खरं शिक्षण असतं. आणि या शिक्षणामध्ये तुम्हाला एखादा घटना प्रसंग कसा आहे तो आहे चित्रित पाहिलं. म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व डेव्हलप करायचं आता सुरू आहे, तुमचं चारित्र्य संवर्धित करण्यासाठी. कवितासुद्धा डोळ्यात अंजन घालते. कवितासुद्धा आपल्याला छचोर कविता नाही बघायची. बघा, सजीवता महत्त्वाची आहे. कसं असतं, कवितेमध्ये सुद्धा वरवरचा आशय काय वेळेला असतो. म्हणजे एका विद्यार्थ्याला कॉलेजच्या सांगितलं तू कविता करून आण मॅगझिनला, तो म्हणाला काय तू मिरची मी कांदा तुझं माझं जमाल यंदा. ही काही कविता नाही आहे, पण तू मिरची मी कांदा किंवा कांदा मुळा भाजी भाकरी हेच वर्णन ज्यावेळेला होतं तेव्हा सावंतमाळी काय म्हणतो, कांदा मुळा माझी तिथं विठाबाई माझी, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी. त्यानं काय सांगितलं बघा, कांदा मुळा भाजी भाकरी हे जे आहे ते माझ्या जीवनाचं खरं सामर्थ्य आहे आणि मोठ नाडा विहीर दोरी ही माझी पंढरी आहे. सावंतमाळी कधीच पंढरीला गेले नाही, त्यांच्या मळ्यातच विठ्ठल आला आणि त्यांना तिथल्या मळ्यातल्या सगळ्या घटना परिस्थितीमध्ये त्यांना विठ्ठल दिसला. म्हणजे ती मनाला भावत. म्हणून विद्यार्थी जरी कविता करत असला तरी सुद्धा आत्ता मॅगझिनला दिलेल्या काही मुलांनी कविता इतक्या सुंदर आहेत. मग त्याला एखादी कविता केली तर मी सांगतो हे शब्द असं करतं कर, अजून या कडव्यामध्ये पहिल्या कडव्यातला आशय दुसऱ्या कडव्यातच आला आहे, प्रत्येक कडव्यात वेगळा आशय आला पाहिजे. तो दुरुस्ती करून जेव्हा आणतो त्यावेळेला तो चांगला कविता त्याची बनलेली असते. म्हणजे आपल्यात सुधारणा होणं महत्त्वाचं, सराव होणं महत्त्वाचं. 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्ही बघा वारंवार प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळं तुम्हाला तोच अभ्यासक्रम चांगला तुमच्या मनात आला आणि मग त्याच्यात तुमची सुधारणा झाली. तर जीवनामधल्या ह्या सगळ्या जाणीवा तुम्हाला कवितेतून मी या टर्मला फार सुंदररित्या सांगणार आहे आणि पुढच्या टर्मला याच पेपरला 6वा पेपर जेव्हा असणार आहे त्यावेळेला तो नंतर कादंबरी शिकवणार आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला एक वाङ्मय प्रकार अभ्यासायचा एकंदरीत आहे आणि त्या वाङ्मय प्रकाराची वैशिष्ट्य आणि त्याच्यातला आशय तुम्ही जे वाचलं नुसतं तरी तुम्हाला लिहिता यावं इतका साधा सोपा विषय आहे. कारण मराठी माझा श्वास आहे, मराठी माझी अस्मिता आहे, मराठी माझा अंतकरणातला जाणीवपूर्वक दिलेला एक भाग आहे. आणि मग तुम्ही ज्यावेळेला UPSC MPSCच्या परीक्षेला जाता त्यावेळेला तिला स्वतंत्र पेपर मराठीचा तुम्ही अभ्यासाला लागता. पोलीस भरतीला ज्यावेळेला जाता त्यावेळेला तिथं तुम्हाला जास्तीत जास्त मराठीचं ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला अनुभवायला एकंदरीत येत राहतं. आता महाराष्ट्र सरकारनं आणि केंद्र सरकारनं अत्यंत चांगली पावलं मराठीच्या बाबतीमध्ये नव्हे भाषेच्या बाबतीमध्ये उचललेली आहेत. आता केंद्र सरकार तर नव्या अभ्यासाच्या धोरणानुसार असं म्हणतंय की प्रत्येकाला कंपल्सरी त्याची मातृभाषा
अभ्यासावी लागणार आहे. आता 10वीपर्यंत 12वीपर्यंत आहेच मातृभाषा, पण पुढच्या उच्च शिक्षणात ते सुद्धा म्हणजे इंजिनिअरिंग मेडिकलला सुद्धा मराठीचा त्याची मातृभाषेचं त्याला नॉलेज दिलं जाणार आहे किंवा त्याच्यावरती त्याची परीक्षा घेतली जाणार. खरं आता हा भाग इथं महत्त्वाचा नाही, पण एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की भाषा आणि माझं एक जवळचं नातं आहे. आणि मग मराठीचा अभ्यास ज्यावेळेला आम्ही करायला लागतो त्यावेळेला तो कशासाठी आम्ही करतो, तर आम्हाला स्वतःचा एक वेगळा विचार स्वीकारायचा आहे आणि मग आम्हाला पुढचं नोकरी धरण्यासाठी आता शिक्षकी पेशातूनच्यापेक्षा बाहेर सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या नोकरीच्या सोर्स जे आहेत ते उपलब्ध होणार आहेत आणि मग मराठी विषयातलं सगळं नॉलेज ज्ञान जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी मग वर्तमानपत्र असतील, TV असेल, दूरदर्शन जे आता मी सांगितलेलं असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी प्रूफ रीडर असेल, म्हणजे जिथं जाईल तिथं याच्यातले वेगवेगळे जे कोर्स आहेत ते जर केले तर तिथं तुमचं व्यक्तिमत्व डेव्हलप होण्यासाठी, तुमच्या व्यक्तिमत्वाचं आविष्कारण, चांगलं बोलता येणं, चांगले विचार मांडणं हे कितीतरी असणाऱ्या ज्ञानापेक्षा एक महत्त्वाचं कौशल्य जे आहे ते महत्त्वाचं आहे. आणि म्हणून भाषिक कौशल्य जी आहेत ती वेगवेगळी आहेत. आता त्याच्यामध्ये 10 मार्कला तुम्हाला एक कविता निर्मितीची प्रक्रिया, कविता कशी तयार करायची हे सांगणार आहे आणि मग त्याच्यात तुम्ही एखादी गोष्ट कशी कराल ते तर त्याच्यातनं शिकायला मिळतं. आणि म्हणून या सगळ्या अंगानं त्याचा विचार आहे. थोडासा सिलेबस तुमच्यासमोर मी या निमित्तानं ठेवलेला आहे. तुमच्याशी सुसंवाद करण्याची अत्यंत चांगली संधी मला खरं तर मिळालेली आहे. अत्यंत आनंद झालेला आहे आणि तुम्हालाही हे ऐकल्यानंतर नक्की आपण या ठिकाणी काही याच्यातून मिळालं हेही तुम्हाला नंतर जाणवणार आहे. तर मित्रहो, या पुढच्या तासाला आपण याच्यातल्याच या कवींच्या साधारणपणे कवितेंची शीर्षक कोणती आहेत, ती कविता कोणती असणार आहे, त्या कविता कशा असणार आहेत आणि त्या कवितेत काय आशय असणार आहे, थोडक्यात आशय मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. आणि जेव्हा तास सुरू होतील त्यावेळेला तर तुम्ही या ठिकाणी याच्यातला भरपूर आनंद, सगळ्या बाहेरच्या उदाहरणांचा आनंद नक्की घेणार आहे. कारण इथला वेळ जो आहे तो फार मर्यादित आणि कमी वेळ आहे. त्या कमी वेळामध्ये तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे ते शांत चित्तानं तुम्ही ऐकत आहात, एकाग्र होऊन ऐकत आहात, माझ्याशी एकरूप होऊन ऐकत आहात, याचा आनंद मला नक्की आहे. आणि मित्रहो, या सर्व गोष्टींची जाणीव तुम्हाला नक्की होते आहे. आणि जीवन हे माणसाचं विशाल आहे आणि या विशाल जीवनामध्ये काहीतरी करणं, उच्च शिक्षण घेणं, कॉलेजमध्ये येणारा मुलगा आणि तिथलं नॉलेज घेणारा मुलगा नंतर त्याच्या जीवनाला एक सिस्टीम येत असते. म्हणजे 10वीमध्ये शाळा सोडलेला मुलगा त्याच्या विचारामध्ये आणि कॉलेजचं शिक्षण घेतलेला मुलगा त्याच्या विचारामध्ये जमीन आसमानचं अंतर असतं. म्हणून अनुभवाचं विश्व एवढं मोठं असतं की आकाशात भरारी मारणाऱ्या पक्षाला सुद्धा आकाशात विहार केल्याशिवाय आकाशाचा अर्थ कळत नाही. म्हणून तुम्ही अनुभवाच्या विश्वात आलेला आहात. तुम्ही भाग्यवान आहात की उच्च शिक्षणामध्ये चिकाटीनं तुम्ही घेत आहात. लक्षात ठेवा, ही 3 वर्ष पार करणं ही काही फार मोठी अवघड गोष्ट नाही आहे. 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, दुसऱ्या वर्षामध्ये प्रवेश घेत आहात, तिसरं वर्षही असंच येणार आहे. आणि तुम्ही जिद्दीनं माझा विषय न पाठीमागं राहता मी बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे त्याच्याकडे थोडं फारसं दुर्लक्ष करणारी मुलंच मागं राहिलेली आहेत. म्हणजे पूर्ण दुर्लक्ष करणार, फारसं लक्ष त्याच्याकडे थोडं थोडं देऊन सुद्धा आपण या म्हणजे मला सांगा, एक व्रत घेतलेलं आहे, एक तुम्ही स्वीकारलेलं आहे, तर ते व्रत घ्यायला त्याचं लक्ष पाहिजे. म्हणजे लग्न झाल्यानंतर प्रपंच माझा आहे एवढंच भान जरी असलं तरी सुद्धा प्रपंच चांगला होतो असं संत सांगतात. पण तुम्ही लग्न झालंय आणि मला सगळी जबाबदारी तुम्ही झटकून दिली तर तुम्ही चांगल्या प्रकारे जीवनही जगू शकणार नाही आणि प्रपंचही करू शकणार नाही. म्हणून व्रत स्वीकारलं ना तर त्या व्रताशी निकनिष्ठ राहणं, त्याच्याकडे थोडं तरी लक्ष देणं हे सगळ्या अंगानं महत्त्वाचं आहे. म्हणून बॅलन्स राखता आला पाहिजे आणि ज्याला स्वतःच्या आयुष्यामध्ये बॅलन्स राखता येतो तो जीवनामध्ये यशस्वी होतो. तुम्ही नक्की याचं हे ग्रॅज्युएशन पूर्ण करणार आहात याचा माझा खात्री आहे. आणि म्हणून मित्रहो, तुम्ही प्रवेश घेतात, पुनश्च एकदा तुमचं स्वागत करतो आणि हा तास आपण संपवूया. आणि नंतर 1-2 दिवसानंतरही मला याच पेपरचा तास तुमच्यासमोर मी येतो आहे. धन्यवाद.